माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे बोज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू नरसिंह भाऊजी आणि जानकी ताईमध्ये काहीतरी झालंय. भाऊजींनी तिला हे घर आजच्या आत सोडायला सांगितलंय. जानकी निर्दोष आहे हे माहीत असलेली आता फक्त मीच सोडली आहे. स्वतःचा संसार फुंकून आलेली ही बाई. वामन, आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर तुझं इथून. निघ. दादा जानकी जर या घरात राहणार नसेल तर माझी इथे राहायची इच्छा नाही. आतेबाई तू हे बरोबर करत नाहीयेस. मला कळतच नाही तुम्ही सगळे असे का वागताय. वामन बिंडोकासारखं वागतोय मी समजू शकतो, पण तू का अशी वागतेस. आम्ही सगळेजण बिंडोक आहोत बाबा. या घरात अक्कल जी काय आहे ना ती फक्त तुलाच आहे बस. आता उगाच काहीतरी बोलू नकोस आतेबाई. फक्त एका चुकीच्या माणसामुळे तुम्ही हे सगळं करताय एवढंच म्हणायचंय मला. मला तेवढं सुद्धा म्हणायचं नाहीये. तुम्ही मला समजून का घेत नाही आहात. ह्या मुलीची लायकीच नाहीये मुळात या घरात राहण्याची. वरवर अडाणी वाटणाऱ्या हिच्या डोक्यात काय शिजत असतं हिलाच विचारा. दोन मुस्काटात लगाव आणि विचार हिला आर्यांचे आणि हिचे काय संबंध आहेत ते. मला या विषयावर चर्चा सुद्धा करायची नाही. ठीक आहे ठीक आहे, हरलो मी. तुम्ही जिंकलात. राहू दे या मुलीला याच घरात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे या मुलीबरोबरच माझे तुमच्याबरोबरचे संबंध कायमचे संपले. एकाच घरात राहून मी कधीही तुमच्याशी बोलायला येणार नाही आणि तुम्ही कोणी बोलायला यायची गरज नाही.
मला माहिती आहे मी चारी बाजूनी घेरली गेली आहे. यातून सहजासहजी सुटका होणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलं. मॅडम, तुम्ही मला जरा समजून घ्या. हे प्रकरण आता माझ्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे. हां, खूप वरपासून जर सूत्र हलवली तर वरून म्हणजे आता काय मी देवाकडे जाऊ मदत मागायला? मॅडम, हा रेडकर तुमचाच खास माणूस होता, तरी तुमच्या विरुद्ध त्यांनी साक्ष दिली. पोलिसांना त्यांनी सगळे पुरावे दिले. ते फार्म हाऊस, त्यातला सगळा काळा पैसा तुमचाच आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. मग आता उपाय काय करायचा तोही तुम्हीच सांगा ना. उपाय काय सांगणार मॅडम? अहो, डिपार्टमेंटवाले ॲक्शन घेणार आहेत उद्या. बातमी पक्की आहे. 100%. या बातमीचा तुम्हाला मोबदला दिला जाईल. नको मॅडम, सध्या आपण कुठल्या परिस्थितीतून चाललात याची मला कल्पना आहे. तर परत काहीतरी बघू. येतो मी. नमस्कार. मामा, तुमची हरकत नसेल तर मी बाबांशी बोलू? नको, त्याची काही गरज नाही. तसं नाही मामा, म्हणजे बाबांच्या खूप वरपर्यंत ओळखी आहेत. ओळखी माझ्याही आहेत अमृता, पण परिस्थिती बघूनच निर्णय घ्यावा लागतो. पण ही परिस्थिती तुम्ही कशी काय हँडल करणार आहात? तू काळजी करू नको. तुझ्या सासून या अर्धी अशी कितीतरी वादळं झेलली आहेत. मी कमिशनर साहेबांशी बोलेन. सगळं ठीक होईल. तू चिंता नको करू. बस आता, बस. सामान घे आणि आज जा. नाही आत्याबाई, माझ्यासाठी तुम्ही नका त्रास करून घेऊ. अगं, तुम्ही नवरा बायकोनी काय चेष्टा चालवली आहे का माझी? सामान उचल आणि आज जा. मी नाही जाणार. जानकी, तिने एकदा सांगितलंय तुला, कळलं नाहीये का? मला आता खरंच काही कळत नाही. आणि माझ्यासाठी तुम्ही लोक नका त्रास करून घेऊ. माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. खूप बोललीस. आता बस, जा आता. नाही आत्याबाई, यांनीच मला घराबाहेर काढलंय. इथे राहण्यापेक्षा कुठेतरी जाऊन जीव देते, म्हणजे हा त्रास तरी संपेल. गण्या, सामान घेऊन आज जा. का तुलाही खायची एखादी? आणि एवढाच राग आला असेल ना, जरा शहाण्यासारखं वागून त्याचं मन जिंक. नुसता नाकावर आग घेऊन उपयोग काय? हे सगळं जे झालंय ना, त्याच्यात तुमच्या मूर्खपणाचा सिंहाचा वाटा आहे. ममन, जातो आता.
काय असतो इथे? मला तुमच्या कोणाशीही बोलण्याची इच्छा नाहीये. निघ. भाऊजी, घरातल्या इतरांबरोबर माझी तुलना करू नका. तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात. त्यांच्याबरोबर तुम्ही मला गृहीत का धरताय? मी हातात बॅग घेऊन त्या मोलकरणीच्या मागे गेले नव्हते. अहिल्या, तोंड सांभाळून बोल. भाऊजी, मला माफ करा, पण मी एवढंच सांगायला आले की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. अहिल्या, तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे ना. 2 किल्लेदार बोलत असताना स्वतःचा आडनावही नक्की नसलेल्या बाईने मध्ये मध्ये बोलू नये. नुसतं आडनाव भारदस्त असून भागत नसतं. त्यासाठी स्वतःचं कर्तृत्वही त्या आडनावाला साजेसं हवं. त्यामुळे यांना तुझी गरज नाही. तू जा. राधा, माणसाची फक्त एकच गरज नसते, आणि जी गरज तू अहिल्या, चालती हो इथून. भाऊजी, मला असं म्हणायचं नव्हतं. मी म्हटलं ना, चालती हो. पाहिलंस कसं नमता आला ते? तुला घराबाहेर काढायला निघाला आता. केवढा आरडाओरडा, किती गोंधळ घातला. काही फायदा झाला? मी नव्हते तेव्हा ठीक आहे, पण आता बघ सगळ्यांना कशी वटणीवर आणते ते. आत्याबाई, यांची इच्छा नसेल तर मला या घरात नाही राहायचं. पुन्हा थोबाड फोडून ठेवी ना मी. असलं काहीही बोलायचं नाही. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. चुकावर चुका. त्याच्याचमुळे हा आजचा दिवस पाहावा लागला ना. हे सगळं मी स्वतःसाठी केलं का? अगं बाई, तू लाख घरासाठी करत होतीस ग, पण ते समोरच्या माणसाला कळायला नको का? असो, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता या घरात तू पदर खोचून उभी राहिली पाहिजेस. तुझे अधिकार मागून मिळत नसतील ना, तर ते हिसकावून घेता आले पाहिजेत. लक्षात ठेव, तू आहेस म्हणून नरसिंह आहे. म्हणजे अगं, किती प्रश्न विचारतीयेस? यापुढे मी सांगीन तसंच तुला वागायचंय. कोण कुठली ती राधिका, नवऱ्याला सोडून आलेली मुलगी इथे घरात येते, तुझे सगळे अधिकार घेते, आणि तू नुसतं पाहत राहतेस. पुन्हा हे असले तमाशे घरात होता कामा नयेत. आणि पुन्हा तुझ्या हातनं काही चूक झाली ना, तर लक्षात ठेव, कारण आता या लढाईत मी पण उतरली, आणि आपल्या दोघींनाही ही लढाई जिंकायची. आत्याबाई, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण यांचा स्वभाव आता पहिल्यासारखा राहिला नाही. या घरात काय पहिल्यासारखं राहिलंय? तेच तर आपल्याला पूर्वपदावर आणायचं आहे ना. त्याच्यामुळे आता रडणं थांबवा. आता जर मला तू रडताना दिसलीस ना, तर माझ्या इतकी वाईट बाई नाही आहे, मी सांगून ठेवते. अगं, जरा पहिल्यासारखी वाग ना. गावाहून आलीस तेव्हा कशी होतीस तू? एक घाव की 2 तुकडे. हे असं मांजरासारखं पायात लुडबुड किती दिवस करणार? आधी कमरेच्या चाव्या गेल्या, नंतर नवरा हातातनं गेला, आता तुला घरातनं बाहेर पडायची वेळ आली. आता तरी शहाणी हो.
अंधेरी रातों में सुनसान राहों पर हर जुर्म मिटाने को एक मसीहा निकलता है, जिसे लोग परशुराम कहते हैं। रेग रेग मपध पप मगरेसा असे बोलायत गाण्याचे। ए वामन्या, रिश्ते में तो हम तुम्हारे भाई लगते हैं, नाम है परशुराम। इथं का बसला रे वामन्या, बायकोनं बाहेर काढलं वाटतं। आजकाल बायकामध्ये फॅशनच आहे रातच्या टायमाला नवऱ्याला बेडरूमच्या बाहेर काढायची। तसं नाही रे, तुझीच वाट पाहत होतो। माझी वाट तू पाहत होता? अरे बाबा, सुमीनं पण माझी एवढी कधी वाट पाहिली नाही। एवढा का पुळका आला रे तुला? काय परशू, दर वेळेला काहीतरी तिरकं असं बोलायलाच हवं का? या घरामध्ये सरळ विचार करणारा तू एकटाच आहेस रे बाबा, काय करणार? चल सोड, इतरांच्या उखाळ्या पाखळ्या जाऊ दे। खरं तर आज मी तुझी एका वेगळ्याच कारणासाठी वाट पाहत होतो। काय माझी गेम बिम करायचा विचार आहे का काय? नाही तसं नाही रे, ऑफिस मधनं लवकर आलो होतो, बऱ्याच दिवसांनी जरा मूड होता, म्हणलं लेट्स हॅव ड्रिंक टुगेदर। अरे हो, काय आहे, मद्य संस्कृतीमध्ये एकट्याने बसून प्यायला विरोध आहे रे। म्हणलं तू कंपनी देणार असशील तर घासायला कंपनी पाहिजे माझी। अरे वामन्या, अरे दारू म्हणली की परशुराम लय खुश होते रे बाबा। दारू म्हणजे जीव की प्राण आहे बघ आपला। बोल कधी बसूया? हा, पण कुठं बसायचं? काय तुझी बायको आहे की नाही, मांजर आहे मांजर। शेजारच्या घरामध्ये बोंबील तळणीत टाकायच्या आधीच तिला वास येतोय, म्हणून म्हणलं कुठं बसायचं। अरे तू फक्त हो म्हण, लगेच बसू। काय हो तर हो, 100 हो 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 म्हणतो की मी। दारू म्हणजे होत म्हणणार रे बाबा, कारण दारू बरोबर पहिलं लगीन झालंय आपलं। पहिली बायको दारू, पहिले 2 पेग म्हणजे 2 मेहुणे, चकना म्हणजे अक्षता, आणि ज्या टायमाला आपण बसतोय तो बेस्ट मुहूर्त। मग बस, आलोच। चांगली इंग्लिश घेऊन ये रे बाबा। इथून पुढे या मुलीबरोबरच माझे तुमच्याबरोबरचे संबंध कायमचे संपले। एकाच घरात राहून मी कधीही तुमच्याशी बोलायला येणार नाही, आणि तुम्ही कोणी बोलायला यायची गरज नाही। या मुलीसाठी तुमचं सगळं नाटक चाललंय, जिच्यामुळे माझ्या अमृताचं आयुष्य बर्बाद झालं। एक नाही 2 संसारांचं वाटोळ केलं हिनं। फक्त ज्या धुळीला अंगारा समजून तू अंगाला फासली आहेस, ती धूळ छटक।